नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता या क्षणापर्यंत ज्या वेगवेगळ्या घडामोडी आपल्या अवतीभोवती घडलेल्या आहेत त्याच आपल्याला जाणून घ्यायच्यात. सुरुवात करूयात सध्या सगळ्यांच्या चर्चेत असणाऱ्या बातमीने. बघा, बातमी अशी की राज्यातील वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका केली जाते आणि आता गोपीचंद पडळकरांनीही याच मुद्द्यावरून संजय राऊतांवर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांमुळे संजय राऊत बावचळले असून परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा होण्याची भीती संजय राऊतांना वाटत असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जर हा निर्णय महाराष्ट्रासाठी असेल तर केवळ महाराष्ट्रात तयार झालेल्या वाईनलाच परवानगी असणार का आणि परदेशातील कंपन्यांना नसणार का हे नमूद करावं किंवा ते नमूद करणार का असा सवाल जो आहे तो पडळकरांनी विचारला. तर आपण पाहतो आता क्षणाला चर्चेतली बातमी. जनाब संजय राऊत हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचाळले आहेत. परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील या भीतीपोटी. त्यामुळेच राऊतांचं झिंग झिंग झिगाट झालाय. जर खरोखरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही हे धोरण राबवत असाल तर हे तुम्ही नमूद करणार का की महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या वाईनलाच फक्त विक्रीची परवानगी मिळेल, परदेशात झालेल्या बैठकीतील कंपन्यांना नाही. टक्केवारीसाठी वाईन ही दारू नव्हे असं संशोधन करणाऱ्यांचा मी जाहीरपणे निषेध करतो. माननीय शरदचंद्र पवारांच्या नावाचा वापर करून आपण विक्रीचं समर्थन करताय. आता बातमी आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबतची. मुंबई महापालिकेच्या कायद्यात बदल करून सदस्य संख्या जी आहे ती वाढवण्यात आली आहे आणि निवडणूक आयोगाचं पालिका आयुक्तांना पत्र आलेलं आहे की मुंबई महापालिकेने तयार केलेल्या वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिली आणि त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असतील. आता या संदर्भातील प्रारूप आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे. सोबतच या प्रारूप आराखडा दिल्यानंतर यावर हरकती सूचना मागवल्या जाते. प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता आणि निवडणूक प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती आणि सूचना मागवणं, त्यानुसार सुनावणी घेण्याच्या कार्यक्रमासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलाय. मात्र यामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात कुठलाही उल्लेख नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गात समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. या प्रारूप आराखड्यानुसार एकूण मुंबईत महापालिका वॉर्ड हे 236 असतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रारूप आराखड्याला, म्हणजे आपण जर पाहिलं, महत्त्वाची बातमी ही आजच्या क्षणाची की मुंबई महापालिकेच्या कायद्यात बदल करून सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचं पालिका आयुक्तांना पत्र आलेलं आहे आणि मुंबई महापालिकेने तयार केलेली वॉर्ड पुनर्रचना त्याचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला निवडणूक आयोगानं प्राथमिक मंजुरी दिली आहे. आता यानंतरच्या प्रक्रिया काय असतील बघा. लक्षात घ्या की मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये आता 227 ऐवजी 236 वॉर्ड असतील. आकडा हा महत्त्वाचा आहे. 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असतील आणि आता या संदर्भातील प्रारूप आराखडा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती जी आहे ती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे. याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, महत्त्वाची बातमी म्हणता येईल की आता निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना पत्र पाठवलंय. जो प्रारूप आराखडा आहे, म्हणजे जो वॉर्ड पुनर्रचना आराखडा आहे, त्याला प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे. आता यापुढची प्रक्रिया कशा पद्धतीने असेल? मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला लागले असं आपण म्हणू शकतो. आता अधिकृतरित्या निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, त्यांनी अधिकृत पत्र पाठवलेलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाला. मुंबई महापालिकेमध्ये यापूर्वी 227 वॉर्ड होते, 227 नगरसेवक होते. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. 9 वॉर्ड जे आहेत
त्यांची संख्या वाढवण्यात आलेली आहे, कारण मुंबईतल्या काही वॉर्डची संख्या जी आहे तिथल्या मतदारांची 50,000, 60,000 ते 70,000 पर्यंत वाढलेली आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये मतदान जे आहे आणि त्याबरोबर तिथल्या मतदारांना लोकप्रतिनिधी आणि इतर सगळे विकास कामं जी आहेत त्याचं विकेंद्रीकरण करता यावं या दृष्टिकोनातून 2 जे आहेत वॉर्ड ते निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामुळे मुंबईतले सर्वाधिक मतदारांची घनता असलेले वॉर्ड जे आहे तिथे 2 वॉर्ड करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 9 वॉर्ड जे आहेत मुंबईमध्ये वाढण्यात आले आणि एकूण संख्या झालेली आहे 236. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे ओबीसी आरक्षणावरनं खूप मोठा जे गोंधळ जो आहे राज्यामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे संपूर्ण प्रकरण. त्याचबरोबर केंद्र सरकारकडनं इम्पिरिकल डाटा जो आहे तो राज्य सरकारला मिळालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने स्वतंत्र इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. अशातच हा इम्पिरिकल डाटा जर वेळेवर मिळाला नाही तर काय करावं या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोगाने एक प्रारूप आराखडा जो आहे तो पाठवलेला आहे. जर का इम्पिरिकल डाटा मिळाला नाही, जर का ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडनं काही परवानगी मिळाली नाही किंवा निकाल आला नाही तर ओबीसी प्रवर्गातले जे आरक्षित आधीचे वॉर्ड होते त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात येतील आणि तिथे खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करता येणार आहे. हा एक नियम आहे. त्याचबरोबर एकूणच 236 वॉर्डची आहे त्याला प्राथमिक मंजुरी देखील निवडणूक आयोगाने दिलेली आहे. त्यामुळे आता निवडणूक जी आहे प्रक्रियेला वेग आलेला आहे. पुढील जे एकूण 1 फेब्रुवारी आहे त्यामध्ये निवडणूक प्रभागाच्या सीमा ज्या आहे ते दर्शवणारे प्रारूप अधिसूचना जी आहे राज्य शासन राजपत्र प्रसिद्ध करण्याबाबत प्रसिद्ध देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रारूप सूचना आणि हरकती ज्या आहेत त्या देखील मागवण्यात आल्या आहेत. त्यानुसार विरोधी पक्ष खास करून भाजप या संदर्भात काय काय हरकती निवडणूक आयोगाला पाठवते हे पाहावं लागणार आहे. त्यावरती निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे देखील पाहावं लागणार आहे. या एकूणच सगळ्या चर्चेतून निवडणूक आयोग जो काही निर्णय देईल त्या निर्णयावरतीच येणारी मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड रचना आणि तिथली निवडणूक जी आहे ती लढवली जाणार आहे. विशाल. उदय, आता या नवीन काय म्हणूयात की वॉर्ड पुनर्रचना आराखड्यानुसार 227 ऐवजी 236 वॉर्ड होतील आणि आता असं म्हणजे यापुढची जी प्रक्रिया आहे ती वेळखाऊ असू शकते का? म्हणजे जसं हरकती मागवणं, सूचना मागवणं किंवा त्या संदर्भातली सुनावणी घेण्याच्या संदर्भातले ती प्रक्रिया असेल? नाही विशाल, कारण निवडणूक आयोगाने एक कालावधी जो आहे तोच घोषित केलेला आहे. 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान या संदर्भात हरकती ज्या आहेत त्या सूचना ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात विरोधी पक्ष भाजप किती हरकती आणि किती सूचना निवडणूक आयोगाला देतो आहे, त्यानंतर निवडणूक आयोग त्या हरकती आणि सूचनांवर किती विचार करतो आहे आणि त्या संदर्भात काय बदल करण्याचे निर्णय जे आहेत ते महापालिकेला कळवत आहेत का हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे 1 ते 14 हा जो कालावधी दिलेला आहे या कालावधीमध्ये किती हरकती येतात त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय देते, त्यानंतर महापालिकेला काय निर्देश दिले जातात हे पाहावं लागणार आहे. आणि 14 फेब्रुवारी नंतर मुंबई महापालिकेची एकूण वॉर्ड रचना जी आहे ती अंतिम होणार आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो जर आला नाही तर मग ओबीसी आरक्षित जे आधीचे वॉर्ड होते त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये लढवलं जाणार आहे. त्याचबरोबर इतर जे 236 वॉर्ड आहेत त्याला अंतिम मंजुरी देऊन निवडणूक आयोग जो आहे मुंबई महापालिकेला निवडणूक घेण्यासंदर्भात आदेश देऊ शकते आणि राज्य निवडणूक आयोग या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती करू शकते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहे त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर आहे. त्या मुंबई शहरातली वॉर्ड रचना कशी असणार आहे, त्यांचं जातीनिहाय आरक्षण कसं असणार आहे या संदर्भातला अंतिम निर्णय जो आहे तो निवडणूक आयोग राज्य जे आहे ते घोषित करेल. त्यामुळे या बातमीत आपण पाहतोय की आता यापुढे मुंबईमध्ये महापालिकेचे जे वॉर्ड असतील, प्रभाग जे असतील ते 227 ऐवजी 236 असणार आहे आणि त्यापुढची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात. 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली आहे. राज्यातील शाळा 19 जानेवारीपासून सुरू करण्यात आल्यात. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं. या मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या इथं लसीकरणाच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या प्रकारचं लसीकरण 15 ते 18 वयोगटातल्या मुलामुलींच्या करता झालेलं आहे. आपण 1 तारखेपासून
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे, 1 तारखेपासून कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कॉलेजेसच्या बाबतीमध्ये तर मुलांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं पाहिजे, कारण त्यांना आधीपासूनच आपण वॅक्सिन देतोय. आणि 9वी पासून शाळा सुरू होतील, पूर्ण त्यांचा जो काही दिवस असतो त्या पद्धतीनं. 9वी मधल्या, 10वी मधल्या, 11वी मधल्या हे जे काही 15 ते 18 वयोगटातले आहेत ते तिथं आल्यानंतर तिथंच आम्ही हे ठेवू, म्हणजे मोबाईल व्हॅन ठेवू. नंतर एक चांगली रूम करू की वॅक्सिन दिल्यानंतर जर यदा कदाचित कुणाला त्रास झाला तर तिथं डॉक्टर आणि बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तशा प्रकारचे आदेश आमचे आज निघतील आणि त्या सगळ्या संस्था चालकांना आणि शाळांना कळवलं जाईल. पालकांना विनंती आहे की मुलांना मुलींना शाळेमध्ये पाठवत असताना, आम्ही शाळा कॉलेजेस सुरू केलेले असले तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही स्वतः त्यांचे आई वडील आहात, त्याच्यामुळे आपल्या पाल्याला पाठवावं का नाही. आम्ही तिथं मात्र सगळ्या नियमाचं पालन करून ह्या गोष्टी करणार आहे. तर दुसरीकडे अजित पवारांना 10वी-12वीच्या परीक्षांसंदर्भात विचारला असता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. या संदर्भामध्ये आमच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड याबद्दलचे निर्णय घेतील. निर्णय घेताना कुणीही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून मुख्यमंत्र्यांची संमती घेऊनच ते निर्णय घेत असतात. त्याच्यावर तशा प्रकारची अजून तरी काही चर्चा झालेली नाही. राज्यात रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे आणि बाधितांचं प्रमाण देखील कमी झाल्यामुळे राज्यात मास्क लावण्याचं बंधन हटवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. मात्र या चर्चांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूर्णविराम दिलाय. आदित्य ठाकरेंनी सर्व नागरिकांना मास्क घालण्याची विनंती केली आहे, तर अजित पवारांनी मास्क संदर्भात बैठकीत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. हा गैरसमज आपण थोडा काढला पाहिजे की मास्कची सक्ती हटली जाईल, कारण आतापर्यंत आपण सगळे जे निर्णय आहेत ते निर्णय आपण डॉक्टर्सच्या ॲडवाईसवर घेतलेत, एक्सपर्ट पॅनलच्या ॲडवाईसवर घेतलेले. WHOनी अजूनही पॅन्डेमिकला एंडेमिक किंवा ते संपलं असं कुठेही जाहीर केलेलं नाही, किंवा असं पण सांगितलं नाहीये की ओमायक्रॉन किंवा कुठचाही व्हेरियंट हा काही वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे. व्हेरियंट हा व्हेरियंट असतो. मी डॉक्टरची भूमिका घेणार नाही, कारण ते त्यांचं अर्थात किंवा टास्क फोर्सचं म्हणणं असेल. पण एकच आहे की जर आपल्याला स्वतःला वाचवायचं असेल तर आतापर्यंत सगळ्यात चांगलं वेपन हे मास्क आहे. मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मास्क वापरलाच पाहिजे. करोनाच्या काळामध्ये तशा पद्धतीनं मी बाहेरच्या देशातल्या काही लोकांनी तसा निर्णय इंग्लंड वगैरेंनी घेतला असेल तो त्यांना लकला, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण आपल्या राज्यामध्ये तशा प्रकारची चर्चा पण नाही आणि तशा प्रकारचा कुठला निर्णयही झालेला नाही. दरम्यान वाईन विक्रीच्या निर्णयावरून राज्यात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही टीकेला उत्तर दिलं. वाईनवरून विनाकारण गैरसमज करण्यात येत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय, तर फडणवीस टीकाच करत असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलंय. आपल्यामध्ये कारण नसताना गैरसमज करण्यात आलेला आहे. वाईन आणि दारू ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वाईन अनेक वर्ष आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात आणि त्याच्यातून द्राक्षामधनं वाईन तयार होते, त्याच्यामध्ये काजूमधनं वाईन तयार केली जाते. त्या संदर्भामध्ये असे अनेक प्रकारची फळं आहेत की त्याच्यातून वाईन तयार केली जाते. मी त्यांना काही उत्तर देणार नाही, कारण प्रत्येकाच्यावर टीका त्यांचं सुरू असते. मला वाटतं महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपण बघत असाल की एकंदरच महाराष्ट्राच्या मार्गावर पुढे चाललेला आहे. लोकांचा विश्वास ह्या महाविकास आघाडी सरकारवर आहे आणि जे काही धोरण आम्ही घेत आहोत हाती ते लोकांच्या हितासाठी घेत आहोत, राज्याच्या हितासाठी घेत आहोत.
राज्याचा महसूल असेल किंवा राज्याचे इतर काही पैलू असतील ते बघूनच आम्ही पुढे जात आहोत. आणि आता आपण बघत असाल की आज जे शहरीकरण वाढत आहे त्याच्यावर देखील चर्चा झालेली आहे. आपण प्रत्येक पैलूवर थोडं लक्ष घालून आपण काम करत राहू. सोबतच काहींनी जाणीवपूर्वक मध्यराष्ट्र वगैरे बोलून या विषयाला महत्त्व दिल्याची टीकाही अजित पवारांनी विरोधकांवर केली. पाहूयात ते काय म्हणालेत. पण एक गोष्ट, काहींनी जाणीवपूर्वक मध्यराष्ट्र अमुक तमुक एवढं त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व दिलेलं आहे किंवा आणखीन काही केलेलं आहे. शेवटी आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल किंवा आणखीन काही होईल. आता सुविधा देणं वेगळं, मी तुम्हाला मध्य प्रदेशची जर माहिती दिली, पण यानंतर जाऊयात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेत. तर आपल्याला काही त्याच्यापासून बोध घ्यायचा का, किंवा आपल्याला म्हणजे मास्क मुक्त असा नाहीये तो विषय. फक्त मास्कच नाही, त्यांनी रेस्ट्रिक्शन्स कमी केले, त्यांनी अनेक गोष्टी कमी केल्या. तर त्यापासून आपण काय शिकावं किंवा ICMRने आपल्याला काही गायडन्स करावं, तर त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना ICMRला विनंती करण्याची गरज आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि स्टेट टास्क फोर्स आणि अभ्यास करून आपल्याला काही त्या संदर्भातली माहिती द्यावी असं सांगितलं. आणि आम्ही सुद्धा ICMR आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटला निश्चित प्रकारे हे लिहिणार की या बाबतीत आम्हाला काही मार्गदर्शन कराल का, देशालाच काही मार्गदर्शन कराल का. नेशनल पॉलिसी फ्रेमवर्क नीडेड, मतलब आप यही कहना चाहते हैं कि एक नेशनल पॉलिसी बननी चाहिए कि कोविड के साथ में कैसे रहते हैं. बिलकुल असं आम्ही ठरवलेलं आहे की साधारण आता जर युरोपियन कंट्रीज US मध्ये जर वी हॅव टू लिव्ह विथ कोविड, तर काय स्ट्रॅटेजीज आहेत, काय प्लॅन्स आहेत, काय त्यांनी त्या संदर्भातले नियम बनवलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या टास्क फोर्सनी सुद्धा आता अभ्यास करून राज्याला आणि आरोग्य विभागाला मार्गदर्शन करावं, जेणेकरून आपल्याला त्या संदर्भातली पुढची प्लॅनिंग करता येऊ शकेल. हा त्यामधला महत्त्वाचा हेतू आहे. सर, अजून एक प्रश्न, ज्या प्रकारे नंबर आता घटत चालले आहे, तर आपण असं म्हणू शकता की जे थर्ड वेव्हचे जो पीक होता तो आता रिड्युसिंग, म्हणजे ग्राफ ते खाली सुरुवात मला असं वाटतं की नंबर्स नक्कीच थोडे कमी होत आहेत, कारण 47,000 नंबर होता तो आता 25,000वर आलेला आहे. आणि त्यामुळे 50%नी तरी नंबर जो पीकला गेला होता त्याच्यावरून आता आपण खाली आलेलो आहोत. त्यामुळं थोडं असं आहे की, आणि दुसरा नक्कीच दिलासा देणारा विषय हा आहे की 90 to 95% बेड्स जे आम्ही तयार केलेले आहेत दे आर ऑल वेकंट. त्यामुळं ऑक्युपन्सी 5 to 7%, आणि ICUज त्याचबरोबर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सवरचे पेशंट हार्डली लेस दॅन 1% आहेत. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विषय लक्षात घेतला की अपर रेस्पिरेटरी इन्फेक्शनच्या संदर्भातला हा विषय आहे आणि मोस्टली पीपल आर होम क्वारंटाईन. त्यामुळं आज असा जो काही विषय आहे की या संदर्भात आपल्याला ही जी स्टॅटिस्टिकल डेटा आहे यावरून टास्क फोर्सनी मार्गदर्शन करावं की जे रेस्ट्रिक्शन्स आपण ठेवलेले आहेत ते रेस्ट्रिक्शन कंटिन्यू किती दिवस करायचे का आता थांबवले पाहिजे, या सगळ्याच बाबतीतलं योग्य मार्गदर्शन जर झालं तर निश्चित प्रकारे लोकांना त्याचा दिलासा मिळू शकतो. पण असं म्हणता येईल का की पीक आता येऊन गेला आहे थर्ड वेव्हचा? मला असं वाटतं की थर्ड वेव्हच्या संदर्भातला आता पीक येऊन गेलाय असं म्हणता येईल, कारण आता संख्या आपण बघितलं तर तेवढीशी म्हणजे आता जसं बघितलं तर मुंबई, ठाणे, त्याचबरोबर रायगड, त्याचबरोबर पालघर या ठिकाणी जे एकदम मोठ्या पद्धतीनं संख्या वाढत होती ती आता तशी नाहीये. मात्र राज्याच्या इतर भागामध्ये ती संख्या वाढतीये, म्हणजे नाशिकमध्ये वाढतीये, नागपूरमध्ये वाढतीये, पुण्यामध्ये वाढतीये, त्याचबरोबर औरंगाबादला वाढते, अशा काही मेट्रोजमध्ये वाढते, ग्रामीण भागात सुद्धा वाढते. परंतु त्या ठिकाणी चिंता करण्यासारखी परिस्थिती यासाठी नाहीये की सगळेजण 5-7 दिवसाच्या अगदी सिम्पटमॅटिक ट्रीटमेंटवर बरे होत आहेत. त्याच्यामध्ये पॅरासिटामॉल आणि अन्य काही ज्या बाबी आहेत अँटीबायोटिक्स वगैरे याच पद्धतीनं बरे होत आहेत. बाकी काही त्यांना जास्त उपचाराची गरज पडत नाही. ओमायक्रॉनची लाट सौम्य आहे, त्याचा सायकल पिरियड पण कमी दिसतोय. म्हणजे मुंबईतलं साधारण महिना 2 महिने, पुण्यातही त्याच दिशेने सुरू आहे. पण नवीन व्हेरियंट येतं अशी एक भीती व्यक्त केली जाते, त्याचं काय? निश्चित प्रकारे एका नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू झालेली आहे. तो फार डेडली आहे असंही मी ऐकलेलं आहे किंवा वाचलेलं आहे. त्याचा WHO अभ्यास करतोय. त्या व्हेरियंटच्या बद्दलचं
म्हणजे महत्त्व असं सांगितलं गेलेलं आहे की त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी 1/3 आहे. म्हणजे 30% जर इन्फेक्शन झालं तर 30% मॉर्टॅलिटी आहे आणि इन्फेक्शन रेट हा आत्ताच्या सध्याच्या ओमायक्रॉन सारखाच जबरदस्त इन्फेक्शियस तो आहे. आणि ते जसं म्हणतो आपण वटवाघळाच्या पासूनची ती ओरिजिन आहे, म्हणजे जसा आपला पूर्वीचा हे होता त्या पद्धतीनं. तर ही सगळी माहिती अद्याप WHO त्याचा अभ्यास करतोय. WHO अजून कुणी इन्फेक्शन नवीन झालेलं नाही, नवीन कुठेही इन्फेक्शन नाही, कुठल्याही देशामध्ये तसला प्रकार अजून नाही. मात्र त्याच्या बाबतीतला एक अभ्यास करून एक जी छोटी नोट आलेली ती नोट मी वाचली. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण अद्याप त्याबाबतचा अभ्यास तितकाच विषय. आज एवढ्यात त्याची काळजी करण्याचा अजिबात विषय नाही. थँक्यू. तर आरोग्यमंत्र्यांनी इतर देशांमध्ये मास्क मुक्तीचे निर्णय घेण्यात आलेले, पण अजून आपल्याकडे मास्क हा खूप महत्त्वाचा आहे. आणि WHOच्या नव्या व्हेरियंटचा अभ्यास जो ज्या पद्धतीने होतोय त्यावरनं तरी आपल्याला मास्क वापरणं फार आवश्यक आहे. असं लक्षात येतं आहे की नव्या व्हेरियंटचा मृत्यूदर अधिक आहे, त्यामुळे कोरोनाशी संबंधित ॲप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे अर्थात कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक असल्याचं पुन्हा एकदा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. पहिलं, एकतर कायम मास्क वापरणं, मुखपट्टी वापरणं. दुसरं, सॅनिटायझर जवळ बाळगा. तिसरं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. चौथं, लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्या. आणि सगळ्यात पुढचा मुद्दा ज्यांनी तो आत्ता बोलताना स्पष्ट केला आहे की सध्या फ्रंटलाईन वॉरियरला सगळ्यांनाच ऑलमोस्ट तिसरा बूस्टर डोस जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि लवकरच जनसामान्यांना देखील तो देण्यात येईल, हे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुढे पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. न्यायालयाने जे काही निर्णय दिले आहेत त्यावर आता नवीन काही घडेल असं वाटत नाही, त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका न घेता समंजसपणे वागावं असंही अजित पवार म्हणाले. तसंच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांचा विचार करावा असं आवाहन अजित पवार यांनी केलं. एसटीच्या संदर्भामध्ये स्वतः अनिल परब साहेबांनी त्यांना शेवटचं आवाहन केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता विषय काढला म्हणून मी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना सर्वांनाच आग्रहाची नम्रतेची विनंती करतो की आता जे काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयापासून आणखीन काही नवीन घडेल असं वाटत नाही. अर्थात तो अधिकार कोर्टामध्ये, हायकोर्ट जे निकाल देईल, हायकोर्टाने त्याच्यामध्ये एक कमिटी नेमायला सांगितलेली होती, त्या कमिटीने अभ्यास करून हायकोर्टाला अहवाल दिलेला आहे त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये. त्याच्याबद्दल हायकोर्ट काय निर्णय द्यायचा देईल, परंतु कामगार न्यायालयांनी अनेक निर्णय दिलेले आहेत. त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आता कामगारांनी पण फार टोकाची भूमिका न घेता समंजस भूमिका विद्यार्थ्यांच्या करता आणि सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांच्या वाहतुकीच्या करता घेतला पाहिजे. त्यांना इतके दिवस पगार कमी होते, आता पगार बऱ्यापैकी आपण वाढवलेले आहेत. त्याच्यामुळे आता हे सगळा जो काही संप आहे तो संपून पूर्व पदावर एसटीने कामकाज सुरू करावं अशी आमची अपेक्षा. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूयात. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची ईडी चौकशी जी झालेली आहे त्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले. सीताराम कुंटे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असताना अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची अनधिकृत यादी पाठवत असल्याचा मोठा आरोप सीताराम कुंटे यांनी केला. सक्तवसुली संचालनालय यांनी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत असताना मागील वर्षी 7 डिसेंबरला सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवला होता आणि यात कुंटे यांनी पोलीस विभागाच्या बदलीबाबत ही माहिती दिली. दरम्यान या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. मात्र यावर मला काही बोलायचं नाही, काही माहिती नसून मी त्यावर काही बोलणार नाही असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय.
मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी बऱ्याचदा पत्रकार मित्र ह्यांनी असं केलं. मी तुम्हाला खूपदा सांगतो, माझी कामाची पद्धत, मला ज्या माहिती असतील त्याचीच उत्तरं मी देईल. त्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं, मला काय करायचं त्याच्याबद्दल. ज्यांनी मुद्दा उपस्थित केला त्यांना तुम्ही विचारा. मला माझ्या संदर्भातली जी जबाबदारी असते त्या जबाबदारीच्या बद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मी सहसा देत असतो. पुढे पाहूयात. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सक्रिय झालेत. या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी प्रकाश आंबेडकरांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. मागचा हा सगळा कारभार बघता एकंदरीत म्हणजे अनिल देशमुखांचा विषय असेल, त्यानंतर तो आर्यन खान असेल, आता टिपू सुलतान असेल, म्हणजे एखादा मुद्दा काढायचा, त्यावर वेळ काढायचा, असं सगळी परिस्थिती दिसते. कसं बघताय सध्याच्या सरकारकडे आणि काय भविष्य असणार आहे असं वाटतं? माझ्या दृष्टीने केंद्र सरकारने, का त्यांच्याकडे सुद्धा इन्क्वायरी आहे, सीबीआयची इन्क्वायरी आहे. 4-5 महिने होऊन गेलेले आहेत 100 कोटीच्या वसुलीच्या संदर्भात. अमित शहा जे होम मिनिस्टर आहेत त्यांनी वक्तव्य आता केलं पाहिजे की याच्यामध्ये तथ्य आहे की नाही आहे. तथ्य आहे असं म्हटलं तर तुम्ही काय कारवाई करणार आहात हेही स्पष्टपणे त्या ठिकाणी आलं पाहिजे. नुसतं अनिल देशमुख म्हणून असताना मी तिथे धरत नाही, तर मंत्रिमंडळातला 2nd नंबरचा मंत्री, गृह खातं हे 2nd मंत्रिमंडळातलं धरलं जातं. तेच खातं वसुलीसाठी वापरलं गेलं असेल आणि मोदी गप्प बसलाय, याचा अर्थ लोकांनी अर्थ काढावा ना. की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, असंच निकष निघतोय त्याच्यामधला. त्याच्यामुळे हे इश्यूज महत्वाचे आहेत, मोठे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. सर्वसामान्य माणसांनी एक लक्षात घ्यावं की त्याला पलायन करता येत नाही, कारण त्याच्याकडे तेवढा पैसा नाही. सुरेश कसबसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पुढली बातमी अशी की केडीएमसीच्या 5 माजी आयुक्तांसह 16 अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बांधकाम परवानगीमध्ये अनियमित पद्धतीने व्यवहार केल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. पश्चिमेतील माणिक कॉलनी इमारतीच्या पुनर्विकासाला नियमबाह्य परवानगी दिल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला. माजी नगरसेवक अरुण गीध यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. बोलूयात आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड आपल्या बरोबर आहेत. गणेश, हे प्रकरण नेमकं काय? विशाल, ही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत येणारी जुन्या चाळी होत्या आणि या चाळी पाडून या ठिकाणी पुनर्विकास करण्यासाठी एका बिल्डरनं हे सगळं हा कट रचला होता. अशा प्रकारचा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि जे माजी नगरसेवक आहेत अरुण गीत यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये अनेकदा तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यानंतर त्याची दखल न घेतल्यामुळे ते न्यायालयात गेले होते आणि न्यायालयाच्या आदेशानंतर बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये कल्याणच्या हा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकाम परवाना प्राप्त करून त्याचबरोबर स्वतःच्या फायद्याकरिता कल्याण डोंबिवलीच्या विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदीचा भंग केल्यामुळे आणि कागदपत्राचे बनावटीकरण करून जुन्या चाळीतील भाडेकरांची फसवणूक केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये जे कल्याण डोंबिवली महापालिकेचे 5 आयुक्त जे होऊन गेलेले आहेत गेल्या 10 वर्षामध्ये, त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्याबरोबर 16 जे अधिकारी आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेचे, त्याचबरोबर विकासक असेल किंवा आर्किटेक्ट असेल, यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र यातील बरेच जे अधिकारी आहेत किंवा आयुक्त आहेत ते सेवानिवृत्त झालेले आहेत. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस या संदर्भात काही बोलायला तयार नाहीये. त्याचबरोबर जे फिर्यादी आहेत अरुण गेद यांच्याशी आपण संपर्क साधला
त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते देखील समोर येत नाहीयेत. त्यामुळे आता या प्रकरणाचं पुढे काय होणार, पोलीस कशा प्रकारे तपास करणार, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विशाल. धन्यवाद गणेश या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात, विरारमध्ये रिक्षा चालक महिलेकडे शरीर संबंधासाठी मुलीची मागणी करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्याला चपलेने चोप दिल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने शिवसेना कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करण्यात आला. जितू खाडे असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो शिवसेनेच्या विभाग प्रमुख पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळते. त्याने पीडित रिक्षाचालक महिलेकडे शारीरिक संबंधांसाठी मुली पुरवण्याची मागणी केली होती. दरम्यान या मारहाणीचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होतोय. विरार पोलीस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एका लोकप्रतिनिधीनेच केलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे किंवा प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये रिक्षाचालक महिलांमधून देखील संताप व्यक्त केला जातोय. बोलूयात आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याशी. विजय, या व्हिडिओमध्ये दिसतंय की कशा प्रकारे या शिवसैनिकाला मारहाण करण्यात आली, नेमकं हे प्रकरण काय? विशाल, ही विरारच्या रिक्षा स्टँडवर ही घटना आहे. या ठिकाणी जितू खाडे हा सुद्धा एक रिक्षा चालक आहे आणि तो जी सहकारी रिक्षा चालकच आहे महिला, तिच्याकडे शारीरिक संबंधांसाठी मुली पुरवण्याची मागणी केली असा त्या महिलेने आरोप केलेला आहे. त्या महिलेने या वेळी रिक्षामध्ये त्याला चपलाने मारतानाचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. यानंतर जितू खाडे विरोधात विरारच्या पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. परंतु सध्या तो फरार असल्याचं पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितलेलं आहे. आम्ही तपास घेत आहोत, कारण खरं बघायला गेलं तर जर लोकप्रतिनिधीसारखे जर लोक असे करत असतील तर सर्वसामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागावा, हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण अशा जे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे असं सर्वांचंच मत आहे. विशाल, धन्यवाद विजय या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे विरारमधला हा धक्कादायक प्रकार आपण बघतो आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. कारण एका लोकप्रतिनिधीनेच अशा प्रकारे एका महिला रिक्षा चालकाकडे शरीर संबंधासाठी मुली पुरवण्याची मागणी केली. पुढली बातमी आहे नंदुरबारमधनं. गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या 2 कोचेसला आग लागली होती आणि एसी कोचला आग लागली होती असं कळतंय. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. नंदुरबार स्टेशन सोडल्यानंतर पुरी एक्सप्रेसला आग लागली होती. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली. आणि त्याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्याबरोबर आहेत. निलेश, ही आग नेमकी कशी लागली आणि आता काय परिस्थिती आहे? जवळपास 10:15 वाजेच्या सुमारास ही सगळी आग लागली होती आणि आता जवळपास 2.5 तास उलटून गेलेले आहे. त्या 2.5 तासानंतरून तो जो ही एक्सप्रेस होती गांधीधाम पुरी, हिच्यातला जो पेंट्री कोच होता यामध्ये सगळी आग लागली होती. शॉर्ट सर्किटने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनानं व्यक्त केलेला आहे. आणि ही सगळी आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास अग्निशामक दलाचे 4-5 बंब आणि रेल्वे पोलीस प्रशासन आणि स्थानिक यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणलेली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र तब्बल 2.5 ते 3 तासापासून ह्या सर्व रूटवरची सुरत जळगाव रूटवरची विद्युत पुरवठा हा सतर्कता म्हणून बंद करण्यात आला होता आणि 2.5 तासानंतरून आता पहिली ट्रेन या मार्गावरची जी होती अडकलेली ट्रेन ती मार्गस्थ होत आहे. जे काही जळलेला ट्रेनचा डब्बा आहे तो पण हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे. नेमकं आता हे सगळं चौकशीनंतर पुढे येईलच की ही घटना कशामुळे झाली. मात्र जवळपास 20 ते 25 किलोमीटर बर्निंग ट्रेनचा थरार हा या सगळ्या ट्रेनच्या पॅसेंजरनी अनुभवला आहे. धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीबद्दल. बर्निंग ट्रेनचा हा थरार आपण बघतो त्याची दृश्य. 2 AC कोचेसला, गांधीधाम पुरीच्या 2 AC कोचेसला आग लागली होती. ही आग आता विझवण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले आणि त्यानंतर आता आग बऱ्यापैकी आटोक्यात आल्याचं कळतंय. पुढे पाहूयात, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीला धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या या टोळीच्या आवळलेल्या आहेत. पोलिसांनी कारवाई करत 33 लाखांच्या मुद्देमालासह सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जो आहे तो जप्त केला. पुष्पा चित्रपटातील रक्तचंदनाच्या तस्करीप्रमाणे ट्रकमध्ये पार्टिशन टाकून
ही विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात होती. संशयित ट्रक आढळून आल्यानंतर या ट्रकची तपासणी केली असता ट्रक खाली असल्याचं निदर्शनास आलं. मात्र बाहेरून ट्रकची लांबी पाहता आतमध्ये फेरफार असल्याचा संशय पोलीस पथकाला आला आणि त्यामुळे त्यांनी गाडीची ताडपत्री काढली आणि त्यावेळी ट्रकच्या बॉडीमध्ये 2 पार्टिशन केल्याची बाब उघडकीस आली. आणि यावेळी पोलिसांनी ट्रकमधील छुप्या कप्प्यातून सुमारे 33 लाखांची विदेशी दारू जप्त केली. विशेष म्हणजे या ट्रकमधील मद्यसाठा सुरक्षित पोहोचवण्यासाठी एक स्कॉर्पिओ गाडी एस्कॉर्ट करत होती. ₹32,74,000 255 बॉक्समध्ये, प्रत्येक बॉक्समध्ये 12 सीलबंद बाटल्या असलेल्या अशी विदेशी दारू मिळालेली आहे. ही दारू एका ट्रकमध्ये MT-09 FH9991 ह्या नंबरच्या ट्रकमध्ये आतमध्ये एक कंपार्टमेंट केलेला होता आणि त्याच्या आतमध्ये हे दारूचे बॉक्स होते. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पाहूयात आमच्या बायजूस यंग जिनियर्स या मोहिमेबद्दल. कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व काही करणं शक्य आहे. न्यूज 18च्या बायजूस यंग जिनियर्स सीझन 2 मध्ये आम्हाला अशी काही बालकं सापडली की त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलंय. पाहूयात असेच काही जिनियस जे आपल्या या आठवड्याच्या मालिकेत आपल्याला भेटायला येणार आहेत. ഞാൻ എൻ്റെ 6ാമത്തെ വയസ്സ് മുതൽ കളരിപ്പയറ്റ് പഠിക്കുന്നുണ്ട്. എൻ്റെ അച്ഛൻ എന്നോട് പറഞ്ഞു തന്നു കളരിപ്പയറ്റിൻ്റെ ഗുണങ്ങളും കഥകളും ഒക്കെ. അപ്പം എനിക്കും കളരിപ്പയറ്റിനോട് ഇൻട്രസ്റ്റ് തോന്നി. നീലകണ്ഠൻ്റെ അധ്യാപകൻ എന്ന നിലയിൽ ഞാൻ വളരെയധികം അഭിമാനം കൊള്ളുന്നു. ഇപ്പം ഞാൻ അവനെ ശ്രദ്ധിക്കാനുണ്ടായ കാരണം എന്തെന്ന് വെച്ച് കഴിഞ്ഞാൽ അവൻ നല്ല ഡെഡിക്കേറ്റഡ് ആണ്, അതേപോലെ തന്നെ ഫോക്കസ്ഡ് ആണ്. അതേപോലെ തന്നെ ഇത്രയും കൊല്ലത്തിൻ്റെ ഇടയ്ക്ക്, 4 കൊല്ലത്തിനിടയ്ക്ക് ഇന്നേ വരെ അവൻ പറഞ്ഞിട്ടില്ല എന്നെ കൊണ്ട് ഇത് ചെയ്യാൻ കഴിയില്ല. ഞാൻ കളരിപ്പയറ്റ് എപ്പോൾ പെർഫോം ചെയ്താലും എപ്പോഴും സ്റ്റിക്കും സ്വോർഡും ഫ്ലെക്സിബിൾ സ്വോർഡുമാണ് എനിക്ക് ഏറ്റവും കൂടുതൽ ഇഷ്ടം. मैंने सपने में भी नहीं सोचा था कि वो इतना पॉपुलर होगा और इतना कुछ आगे करेगा. Kalari is not just a martial art for me. It has become my way of life. I will dedicate my life to this art. मैं प्रसिद्धि हूँ और मैं प्रसिद्धि फॉरेस्ट फाउंडेशन की फाउंडर हूँ. मेरे फाउंडेशन का एम है कि अवेयरनेस स्प्रेड कर सकूं मैं एनवायरनमेंट के बारे में, बायोडाइवर्सिटी के बारे में, क्लाइमेट चेंज के बारे में. इस इनिशिएटिव को सोचा है कि सिर्फ चेंगलपट्टू और तमिलनाडु तक रिस्ट्रिक्ट करके ना रखूं, मैं पूरे वर्ल्ड में से फैलाऊं. इतने कम उम्र में जिस तरह से वो गवर्नमेंट ऑफिशियल, टीचर्स, प्रिंसिपल्स से बात करती हैं, ये देख करके मुझे बहुत अच्छा लगता है. प्रसिद्धि को इंडिया बुक ऑफ रिकॉर्ड से यंगेस्ट फूड फॉरेस्ट क्रिएटर का अवार्ड मिला 2020 में. उसके बाद जब इसने 13,500 ट्रीज लगाए तब इसे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार इन द कैटेगरी ऑफ सोशल सर्विस मिला. मेरा ड्रीम है कि मैं 2022 तक 1 लाख पेड़ लगाऊंगी. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.